शेजारी शेजारी पक्के शेजारी. हॅपी न्यू इयर मोरू. हॅपी न्यू इयर माऊ. पूरे साल का हैप्पी न्यू ईयर कर रहे हो का? नवीन वर्षाच्या शुभेच्छा रे. देखो देखो कैसे कर रहा है देखो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणा सगळेजण एकमेकांना म्हणून घ्या. हैप्पी न्यू ईयर. सुनो सुनो त्या बल्लाळला जास्त द्या कारण त्याला गरज आहे शुभेच्छांची. नवीन वर्षात तरी भांडायलाच हवं का? पण याने सुरुवात केली की नाही हॅपी न्यू इयर कसं बोलला मी कशाला सुरुवात करीन. एक काम कर, आता नवीन वर्ष आहे की नाही, ह्या वर्षात माझं हे घर सोडून जा. दुसरीकडे कुठेतरी घर बघ, म्हणजे भांडणाचा प्रश्नच येणार नाही. तूही सुखी आणि मी. माझं घर काय आजच्या दिवशी भांडायचं नाही. हा, एक मिनिट, सुरुवात त्यांनी केली आहे ना. एक मिनिट. काय चाललंय तुमचं पहिल्या दिवशी? यामिनी, त्यापेक्षा तू एक काम कर. सगळ्यांच्या हातावर लोण्याचा एक एक गोळा ठेव. त्याआधी त्याच्यात थोडासा मैदा घाल, थेंबर व्हॅनिला इसेन्स घाल आणि कणकेसारखं मळूनच घे ना. मग तव्यावर ठेव छान झाकून आणि कापून दे सगळ्यांना. बहुतेक त्यांना केक खायचा आहे. अगं बाई, केक असं म्हणतात का? अच्छा अच्छा. अगं मी माझ्या एकटीसाठी नाही, काही सगळ्यांसाठीच म्हणत होते. ते केक का काय म्हणतात ते सगळ्यांना. बरं, ते राहिलं. मला सांगा, कुणी कुणी काय काय संकल्प केलाय नवीन वर्षाचा? अब मैंने संकल्प विकल्प कुछ नहीं किया है. वो हर बार मैं संकल्प करता हूँ तो मेरा पोपट हो जाता है. मी संकल्प न करण्याचा संकल्प केलेला आहे. अच्छा जोक है, अच्छा जोक है. काय टाळ्या वाजवताय? हा संकल्प तू दरवर्षी करतोस आणि हा म्हणला, पण तुला काय वाटतं रे, हा उत्तम जोक आहे का? दरवेळेला आम्ही हसायचं याच्यावर हॅ करून. बाबा, तुम्ही मला न ओरडण्याचा संकल्प करा ना. बाळा, तुला ओरडायला मला सतत आवडतं असं वाटतं का? पण काय आहे, काही गोष्टींसाठी ना संकल्पाला, संयमाला मुरड घालावीच लागते. आपल्या आवडीला मुरड घालावीच लागते. म्हणजे नक्की काय करावं लागतं सांगा बरं. अरे संकल्प पाळायचा म्हणजे त्याच्यासाठी संयम हवा, स्वतःच्या मनावर ताबा हवा. अरे जो संयम पाळतो तो खरा माणूस. बाकीचे सगळेजण या बिरजू सारखे असतात. मेरे जैसे. क्या बोल रहा है कमीने? चुपकार. अत्यंत संयमी असा माणूस आहे मी. तू आणि संयमी. आपल्याला संयम या शब्दाचा अर्थ तरी माहितीये नाही ना? अरे एवढा संयम संयम म्हणतोयस ना, मग एक दिवस तुझी आवडती गोष्ट न करता राहून दाखव. म्हणजे एक दिवस गाणं न गाता राहून दाखव. अरे कर सकता हूँ मैं. हमरे ढोलकपुर के चाचा आणि 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 संपूर्ण दिवसभर ते जे माखन चाचा आहेत त्यांची कुठलीही म्हण न वापरता बोलून दाखवायचं. चालेल? हाँ, कर सकते हैं. ये तो हमरे बाएं हाथ का खेल है. जी, ये हाथ है ना, ये बाया नहीं है, ये तो दाहिना हाथ है. तो ठीक है, ये हाथ का खेल है. अरे मेरा छोड़. तू तर राहू शकतोस का कविता न करता एक दिवस? फार अवघड नाहीये ते. मी अगदी सहज राहू शकीन कविता न करता. 2 तासाला कविता सुचतात यांना आणि म्हणे एक दिवस राहू शकतो. काही राहू वगैरे शकत नाही यांना ना. 2 तासाला कविता सुचतात आणि आमच्या वंशबाईंना ना 2 तासाला खायला लागतो. यामिनी, तुला सुद्धा दर तासाला सिरियल मध्ये काय घडतंय हे सांगायचं असतं की नाही सगळ्यांना? नाही. मला आणि बाळाला असं घालून पाडून बोलते. एवढं असेल तर सिरियल विषयी एक चकाट शब्द न काढता अख्खा दिवस राहून दाखव. तो करेगी यामिनी, करेल. क्यों यामिनी करेगी ना? करेगी वो करेगी. तू क्या करेगी? तू क्या करेगी? एक दिवस न नाचता राहू शकतेस का? सतत आपला मी नाचे बेबे नाचे देखो. जी सुना, सगळे संयम पाळणार असतील तर मी सुद्धा संयम पाळवू शकते. उसमें क्या है, इतना मनावर ताबा ठेवायचा आहे ना. आता रखेंगे. खाली मुझे क्यों बता रहे हो? इन दोनों का बताओ कुछ. बताएंगे. महुआ, तू एक काम कर. तू एक दिवस
जडजड असं मराठी न बोलता राहायचं. साधं सोपं सगळ्यांना समजेल असं बोलायचं. चालेल? चालेल. मेरी प्यारी बिटिया. हसनराव साहेब, एक तो दिन भर इनकी परछाई बनकर उनके आगे पीछे इधर उधर घूमता रहता है ना, वैसा करने का नहीं. दूर से ही बात कर. हो भाभी माँ, मला कशाला तुमच्यात ओढताय? अरे रसाहेब तू कर सकता है ये. हाँ. अहो साहेब, पण आपलं अरे नाही नाही कर तू. मैं बोलता हूँ ना कर. ठीक आहे, तुम्ही सांगताय तर करायलाच पाहिजे मला. शाबास. रेखा बल्लाळ, आमच्याकडचे सगळे तयार आहेत संयम पाळायला. एक दिवस आपली आवडती गोष्ट न करता एक दिवस आम्ही राहू शकतो. तुमच्याकडचे राहू शकतात का? बोल. आमच्याकडचे राहू शकतात का? हा? कमी लेखू नकोस आम्हाला. अरे आमच्या तिघांचं ठरलेलंच आहे. ठरलं. यामिनी संपूर्ण एक दिवस तिच्या त्या मालिकांविषयी एकही शब्द न बोलता राहील. लताताई दर तासाला जे खाणं मागत असते ते संपूर्ण एक दिवस ती एकही शब्द खाण्याविषयी न बोलता खाणं न मागता काढेल. आणि हा मोरया हा जो किचन मध्ये जाऊन तासाला नवीन रेसिपीज बनवायचा प्रयत्न करत असतो तो संपूर्ण एक दिवस किचन मध्ये फिरकणार सुद्धा नाही. अच्छा. ओ बाबा, अहो हा संकल्प नाही हो, ही आणीबाणी आहे. ठरलं म्हणजे ठरलं. ठरलं म्हणजे ठरलं. आणि रुबी तू संपूर्ण एक दिवस घरातलं काहीही काम करायचं नाहीस. करून दाखवणार. करायचं नाहीस असं सांगतोय मी. ओ मामा, मला म्हणायचं होतं मी संकल्प करून दाखवणार आणि मी तो संकल्प पूर्ण केल्यावर मला काय मिळणार ते सांगा बरं. काय मिळणार? सांगतो. समजा आपल्या सगळ्यांपैकी जो कोणी सगळ्यात पहिल्यांदा आपला संयम मोडेल तो बरोबर आहे. तो असणार आहे पाठक कलंक. आणि जो दिवसभर संयम पाळून आपला संकल्प पूर्ण करेल तो असणार आहे पाठक भूषण. म्हणजे मी. मंजूर है. आत्या, भांडी घासून झाली का ग? हो, झाली कधीच घासून. का ग, तुला घासायची होती? मला असं काही करायचं नाहीये. मी आपलं असंच विचारतीये. असं? हो, आज ना माझा संयम आहे. मोरया, काय खातोयस रे? दाणे खातोय, दाणे संपत आलेत. आणि फक्त दाणे आहेत, त्याच्यावर खाली कशात तरी घालून असं काही खात नाहीये. मी कुठे असं म्हणाले? तुला भूक लागलीये का? हवे घे घे घे. छे, अशी अवेळी भूक लागतच नाही मला. हो का? मला वाटलं तू काहीतरी बनवलंयस म्हणून विचार. मी कशाला काय बनवतोय? मी कशाला काही बनवेन? संयम आहे माझा. यामिनी, बाळाला काय हवं नको विचार. अहो, तुम्हाला काय हवंय का? नाही म्हणजे काय वाचताय काय? काय म्हणजे? साधी गोष्ट वाचतोय. बर, मग काही सुचतोय का त्यावरून? मला कशाला काय सुचेल? काही सुचत बिचत नाही, नुसतं वाचतोय. अरे संयम म्हणलं की संयमाने होतो संयम, संयमाचा. सुचतंय काहीतरी. पूर्ण करा आधी, कविता पूर्ण करा. काही कविता वगैरे होत नाहीये मला. अरे संयम पाळलेला आहे. वास्तविक माझ्यासारखा संयम तुम्ही सगळ्यांनी पाळा. आणि तू काय एवढं सारखं प्रत्येकाला विचारतेस? तुला काही सांगायचंय ना? सांग, आम्ही ऐकतो. सांग. मला कुठे काय कोणाला सांगायचंय? मला काहीच सांगायचं नाहीये. कारण का? संयम, माझा संयम आहे स्वतःवर. त्या सिरियल मध्ये बरंच काहीतरी घडून गेलंय, पण मी काय सांगणार नाही कोणाला. संयम म्हणून. अगे एवढं काही नाही. तुला सांगावं असं वाटत असेल ना सांग, आम्ही ऐकू आज.
नाही मग तसं तुम्ही कविता सुद्धा करू शकाल ना. कोणीही कविता करणार नाहीये, म्हणजे मी तरी करणार नाहीच नाहीये. हा ए आत्या, कपडे वाळत टाकलेस का ग? अगो नाही, पटकन टाक ग बाई, टाक. नाही, मी का टाकेन? आज माझा संयम आहे. मी नाही वाळत घालणार कपडे. यामिनी आण, मी घालते कपडे वाळत. तुम्ही हो अगं, म्हणजे मन तरी दुसरीकडे रमेल ना. एकतर हा मोरे इथे माझ्यासमोर बसून काहीतरी खातोय. तुला इच्छा होतीये का खायची? हे घे. छे छे, हे, असं आवेळी खाणं योग्य नाही. सांगितलं ना मी तुला मगाशीच, माझी अजिबात इच्छा होत नाही. काही नको, कपडेच वाळत घालते मी. कपडे वाळत घालायचे बाई, काम करायला. नको, 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 नको. आत्याचा ना फोटो काढून टांगायला हवा भिंतीवर. हा? काय बोलतोय, ही कसली भाषा आहे? नाही नाही, म्हणजे ती काम करते ना, म्हणून एखादा फोटो काढून ठेवावा आणि असा फ्रेम करून लावावा. काम करतानाची आत्या, असं म्हणायचं होतं मला. काय रे, हा? ही असली भाषा वापरतात? टांगायला काय हवा होता? अरे भाषा म्हणजे भाषा असते. चालू द्या. हा काय कविता करत नाहीये, साधं वाक्य म्हणलो मी. भाषा म्हणजे भाषा असते. जी सुन रहे हो? ऐसे गाना मत गाना. हाँ ऐसे ऐसे करते करते. अरे नहीं नहीं, हम गाना थोड़े गाएंगे. अरे संयम नाम की भी कोई चीज होती है? बहुत बड़ा संयम है हमारा हम पर. हाँ. अच्छा है. गुड. हाँ नाचो लाजो नाचो. फोन उठाओ ना. फोन उठाओ. नहीं, फोन उठाने का मन नहीं कर रहा है. नाचो तुम नाचो. मी कशाला नाचू? मला मनापासून नाचावंसं वाटत नाही आहे. मग मी कशाला नाचू? ए महुआ, तू काय हंस रही है? बोल ना बोल. वैसे भी अब तू का बोलेगी? साधा तर तुला बोलताच येत नाही. नाही माझा तेवढा संयम आहे. आणि मुळात माणसाच्या आयुष्यात हाँ बोल. हाँ माणसाच्या आयुष्यात काय होतं? काय राख होते? काय रका होते? काय बोल. अरे बोल. बोलण्यासाठी संयमाची गरज नाही आहे. हा खाली जडजड बोलू नकोस. जडजड. हाँ. अरे हमारे ढोलकपुर के. हाँ बोलो ना बोलो. ढोलकपुर के. नहीं वो ढोलकपुर के एक गांव है, सीधा रास्ता जाता है. वहाँ पे पेड़ है. हाँ. जामुन का पेड़ है. हाँ. सीधा जाता है रास्ता, फिर वहाँ पे कुआं है. हाँ. कुएं के बगल में घर है. घंटा. मंदिर है, हनुमान जी का. हाँ. उसके बगल में घर है. किसका? बुढ़ा किशन. अच्छा किशन चाचा का घर है. हाँ तो क्या हुआ? एक दिन वो ऐसे चाचा मुंडी हिला रहे थे, किसी को ऐसे ना बोल रहे थे, तो मुंडी ऐसे हिलाते ऐसे अटक गई. अच्छा वो कह रहे. तो इसके ऊपर ढोलकपुर के चाचा कुछ बोले क्या? नहीं, उनका मन नहीं किया वो बोलने का. कहावत नहीं कुछ बोले तो बोलो. नहीं. अरे बोलो. अरे वो अभी वो सुकून से रह रहे हैं, वो अभी सो गए हैं, अभी वो कुछ नहीं बोलेंगे. जी आप बोल भी दो. मनामध्ये असं काही ठेवायचं नसतं. बोलून टाका. नहीं. अरे हमें बहुत काम पड़ा है. रसाहेब. काय बिरजू शेठ? कमी नहीं, इधर आ, कुछ काम है. नाही तिकडनं सांगा ना काय काम आहे ते. बेवकूफ, एक बात कान खोल के सुन ले. तू खाली नाम का साहेब है, मैं तेरा असली साहेब हूँ. समझ गया? इधर आ, बहुत बड़ा काम है. इधर आ. साहेब हाँ. ऐकतोय ना इकडनं. आणि तुम्हाला काय तुमचं काम झाल्याशी मतलब ना. मी तिकडे आलो काय इकडे थांबलो काय सारखंच. अबे सुअर, तुला कामाचे पैसे मिळतात, संयम ठेवण्याचा नाही. इधर आ. साहेब नका ना माझा संयम मोडू.
छी, आपको एक कल्पना की आइडिया दूं? अरे कल्पना मतलब ही आइडिया होता है. हाँ तो वही तो रटलो रटलो. कल्पना मतलब आइडिया. शाबाश. सुनो, हाँ. आप है ना जोर जोर से गाना गाओ, वो भांग भांग के आएगा. बहुत बड़ा आइडिया है. ये तो ऐसा गाना है. नहीं, कुत्ता ऐसे भौंकता है ना. अच्छा, ये गाना गा दो गा दो. नहीं, आज गाने का मन नहीं कर रहा है. वो क्यों खाली पीने गाना गाने का ना हर रोज. हाँ, तो फिर बैठो ऐसे. एक साथ नमस्ते. एक साथ नमस्ते. हे एक साथ आहे ना, तो प्रत्येक जण वेगवेगळं म्हणालात. अरे काय झालंय तुम्हाला, असे ढेपाळलात का आज? हा, चला नीट म्हणा. एक साथ नमस्ते. हा, काय झालं एवढं? आणि पोपटराव, तुम्ही का असे हे करून हसताय? नाही कसं आहे गुरुजी, त्या ठिकाणी 14वं साल सुरू झालेलं आहे ना, म्हणजे 14वं साल आमच्या इलेक्शनचं साल आहे, त्यामुळे कसा चेहऱ्यावर असा आनंदी आनंद असला पाहिजे. म्हणजे अरे येऊन येऊन येणार कोण? ए जोशात म्हणून त्या ठिकाणी सगळेजण येऊन येऊन येणार कोण? बघा बघा, अरे इतर वेळेला अगदी जोशात सगळं म्हणणारे तुम्ही आज असे ढेपाळलात का? आणि काय हो मैनाबाई, तुम्ही तर आज काहीच बोलत नाही. हा, पोपटराव बोलल्यानंतर सुद्धा बोलत नाही, म्हणजे काय झालंय काय? मास्तर, हा, मी आहे ना, मी लय थकले. काल आहे ना, काल 31 आहे ना, माझा स्पेशल शो होता. हा. रातभर नाचले, लय थकले. हा, ठीक आहे, त्या निमित्ताने का होईना तुम्ही गप्प बसताय, ही चांगलीच गोष्ट आहे. आणि काय रे, ती मोनिका कुठे गेली आज? ती नाही आली? गुरुजी, हा? मन्नूच्या आईचा सकाळी 5 वाजता फोन आला होता. तिला बरं वाटत नाही म्हणून ती आज येणार नाही. अच्छा, उसके माँ का भी फोन आने लगा तुम्हें सुबह 5 बजे. मुझे नहीं बताया हो. हा, ते सगळं जाऊ दे. आधी सगळे जण जरा जागे व्हा रे, जागे व्हा. हा, चला फ्रेश व्हा. फ्रेश. गुरुजी, हा, नवीन वर्षाची कविता केली का? नाही केली. नाही केली. नाही केली? अहो, कसं शक्य आहे? एक वेळ सूर्योदय होणार नाही, पण तुम्ही कविता करणार नाही असं होणारच नाही. मी आज कविता करणार नाहीये. कविता आज नाही तर कविता उद्या. हा. अरे नहीं, आज सुना ना. सुना, मैं कहता हूँ, सुना. अजिबात नाही. मी आज कविता करणार नाही म्हणजे कविता करणार नाही. असू द्या, या निमित्तानं का होईना नवीन वर्षाची चांगली सुरुवात झाली म्हणायची त्या ठिकाणी. बरं उद्या. पण मी काय म्हणतो, आज एखादं चांगलं गाणं तर होऊन जाऊ द्या. बिरजी शेठ, एखादं गाणं ऐकवा. ऐकवा बिरजी शेठ. हा, बिलकुल. नाही, गाणं वगैरे काय म्हणणार नाही. सारखा गाणं सर पाहिजे म्हणाला. मी नाही म्हणणार गाणं. हा, गाणं उद्या, आज नाही. और हरवादार, ये क्या कर रहे हो आप? क्या कर रहे हो म्हणजे? हे काठी काय असं करता है? आग लागली तुझ्या तोंडाला, करपटला तुझा मेल्या कालिस्ता. काय दिसत नाही, डोलं फुटले तुझं. जिम करता माय. जिम? अहो, ही शाळा आहे, व्यायाम शाळा नाहीये. तसं नाही गुरुजी, काय मी बॉडी बिल्डिंगचा संकल्प केलेला आहे. का हो का? का म्हणजे काय आहे, ते फिटनेस नसल्यामुळे माझा भत्ता जातो का नाही. त्याच्यामुळे मी आता सध्या बॉडी बिल्डिंग चालू केलेली आहे. गुरुजी, हा टॅबलावरचं लिंबू घेऊ. हे लिंबू आहे? हा, काय झालंय तुम्हाला? लिंबू? आणि लिंबू कशाला हवाय? हा कुठला संकल्प केलाय बाबा नवीन? अरे संकल्प वगैरे काही नाही आहे. रात्री जास्त झाली आहे ना, त्याच्या उतारा पाहिजे आहे. लिंबू खाऊ वाचात. प्रद्युम्ना, बोलवतात जाण. अरे नका रे असं करत जाऊ. हा, तू आत्ता मागे जाऊन बस. तुला काही कळत नसेल तर मागे जाऊन बस. आणि हे रावसाहेब, या पुढे या. हा, आपल्या मालकांच्या शेजारी या. आपण सावली ना त्याची. या पुढे येऊन बसा इथे. नको गुरुजी, आजचा दिवस मी लांबच भरा. अरे काय चाललंय काय सगळ्यांचा? मला अजिबात काही कळत नाही आहे.
गुरुजींना म्हटला कविता करा तर तुम्ही कविता करीत नाही आहो. या बिरजू शेटला म्हटलं गाणं म्हण, तो पण गाणं म्हणत नाही आहे. ह्या वासाड्याला म्हटलं त्यांच्या शेजारी जाऊन बस, ता पण बसत नाही आहे. आणि ही पण गफ आहे. काय तुम्ही काय नवीन वर्षाचा काय संकल्प केला आहे का काय? संयम. संयम. आता तुम्हाला सगळ्यांना संयमाचं महत्व कळेल. मास्तर हा जाम बोर होते मला, हा बोर होते. भाई ना भाई, आजच्याच दिवस पुरतो ना का मग नंतर? सर आता ते सगळ्यांनी घरी जाऊन सोडायचं काय ते खूप झालं की अभ्यास, एवढं अभ्यास झेपून सोडायचं कसं म्हणतो मी. अरे शेट्टी, अजून एक वाक्य शिकवलेलं नाहीये मी. तेवढ्यात तुला वाटतं की अभ्यास झाला म्हणून? काय ते अरे वेगळी चर्चा चालली होती रे आतापर्यंत इथे. हा चला सगळ्यांनी वया काढा. ते राहू दे हो गुरुजी. अरे काय तुम्ही विद्यार्थी आहात की कोण आहात? अरे वर्षाची सुरुवात आज, पहिला दिवस. अरे गुरुजींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा नको द्यायला? हा. हॅपी न्यू इयर. नको संयम संयम. रुबडे रुबडे नको वाजू. क्या चल रहा है? ए कलमुई, क्या कर रही है? ए कलमुई, यहाँ पे काय आए है? पंडितजी, मी ना ठरवलंय नववर्षाची सुरुवात सुरेल गाण्याने झाली पाहिजे, म्हणून आले मी इकडे. अच्छा म्हणून आली आहेस? जानते हैं हम, जान बूझ के तू यहाँ पे आई है कलमुही कहे के. मुद्दामून आली आहेस तो? हो, मुद्दामच आली आहे. आता ठरवलंय की नाही गाणं शिकायचं, मग चुकून कशी काय येईन? मुद्दामच आले. बरोबर आहे तुमचं. बरोबर तुमचे. माझा संयम आहे माझ्यावर, माझ्या गाण्यावर. मी अजिबात गाणार नाही आहे. पंडितजी, तुम्ही संयम ठेवा. मी कुठे म्हणले तुम्ही गा म्हणून? मी तुमची शिष्य आहे की नाही? मी गाते, तुम्ही फक्त मी जर कुठे चुकले ना तर मला सांगा. हा ए कमीने, इधर का तमाशा चल रहा है? नाही साहेब, नका देऊ परवानगी. तो समोर येऊन बोल बघो. मी गाते हा पंडितजी. सा लावते. सा. कानाखाली लावली पाहिजे हिच्या पहिली. सुरुवात आता गाण्याला. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक. बेटे बेटे रुक 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 रुक. थोड़ा सा गलत है. मतलब जो हरकत थी ना बीच में, वो थोड़ी गलत है. मतलब वो ऊपर का जो सुर लगाया ना, वो थोड़ा गलत है. मतलब वो सब गलत है, सब गलत है. नक्की काय चुकलंय ते सांगा बरं. नक्की काय चुकलंय कसं सांगू बाळा? सगळं चुकलंय नाही का? हे बघा पंडितजी, तुम्हाला काहीही सांगता येत नाही. म्हणजे मी जे गाते ना तेच बरोबर आहे. मी गाते. सुसंगती सदा घडो. रोमत रोमत बेटा. पंडितजी, मी गातीये. हा अरे वही मत गा. साहेब, मला तुमची आठवण येते. अच्छा, मला तुमचे पाय चेपायचे, डोक्याची मालिश करायची, आशीर्वाद घ्यायचे. किती कामं राहिलेत साहेब. काही गरज नाहीये तुझी. पंडितजी, मी माझ्या स्वरांनी तुमच्या कानांची आणि डोक्याची मालिश करणार आहे. पंडितजी, तुम्ही मी कुठलं गाणं गाऊ तेवढंच सांगा. कुठलं गाणं? वो गाना याद है जो हम दोनों मिलके मन में गाते थे? मन में, हाँ, वो मन के अंदर जो गाना है, हाँ वो गा. ते म्हणायचं का तुम्हाला? अय्या, पंडितजी, मी काय मूर्ख आहे का? मला माहितीये कुठलं गाणं म्हणायचं ते. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी. खूप काही होतंय. काय सांगणार ह्यांना?
मला खूप घाईची कविता होतीये म्हणून. त्या टकल्या हिरोईनचं खूप भारी चाललंय, पण कुणाला कसं सांगायचं? संयम पाहिजे यामिनी, संयम. पण आता इतका वेळ पोटात ठेवणं अवघड जातंय, काय करू? हा, दुसऱ्या कोणाचं तरी नाव घेऊन सांगू का? वंस, तुम्हाला ती राधिका माहितीये? राधिका ती हो, आपल्या मागच्या गलीत राहते ती राधिका. हा हा, म्हणजे त्या तुझ्या सिरियल मधल्या टकल्या हिरोईन सारखी दिसते ती. काय म्हणाली ती? काही नाही, ती भेटली होती काल म्हणून फक्त आठवण आली तिची, बाकी काही नाही. शिवाय लगेच पकडलं वंसनी मला. जरा काही बोलली असते ना तर संयम सुटला असता. मी आता एक काम करते, बाकीच्यांचा संयम तुटतोय का हे बघते. वंस, तुमचा चेहरा जरा उतरल्यासारखा वाटतोय हो. फेशियल मसल असे वीक झालेत का? हो का? एक काम करते, तुम्हाला ना एक संत्र देते, त्याच्यासोबत थोडस आईस्क्रीम, एखादं सँडविच देऊ आणून, पटकन आणून. ते ग बाई दे, काहीही दे. आता सहन होत नाहीये. दे ना, म्हणजे आण फक्त, मी खाणार नाही, अशी बघेन फक्त. यामिनी, बाय, काय होतंय रे तुला? आहो, वंस काहीतरी विचारतायत. नाही, काही नाही. काय झालं? काही त्रास होतोय का? काही सुचतंय का तुम्हाला? काही सुचत वगैरे नाही आहे. मी आपला जरा शांतपणे बसलेलो आहे, थोडस अस्वस्थ वाटतंय एवढंच, बाकी काही नाही. यामिनी, एक काम कर, थोडस जिरं आण, त्याखाली असे मस्त पोहे टाक, कांदा टाक, खोबरं टाक आणि कांदे पोहे आणू का? पटकन बनवून आणते. अगं बाई, कांदे पोहे म्हणतात का त्याला? अगं माझ्यासाठी नाही म्हंटल मी, बाळसाठी आण, म्हणजे असं काहीतरी सुचेल त्याला. काहीही नकोय आणि मला काहीही सुचण्याची गरज नाही. हा, नाही तसं नाही. अहो, कसं आहे की सुचणं ही एक नैसर्गिक क्रिया असते. हा, आणि काही गोष्टी सुचल्या ना तर त्या दाबून धरायच्या नसतात, सुचून द्यायच्या. हा, दाबून नाही धरायचं काय. गप्पा बसा. जर हा माणूस घरामध्ये शांत बसलाय तर त्याला बसू देऊ नका. मला काहीही सुचत नाहीये, पण मला स्वतःला सुचू द्यायचं सुद्धा नाहीये. जर का सुचत तुम्ही जा बघू इथून दोघी जणी, खरंच जा. मला जरा शांतपणे बसू दे. हो, बरं. हा, जा. अरे हा, काय चाललंय स्वयंपाकघरात? हा, काहीतरी बनवतोयस हा? नाही हो, काही नाही. काही नाही. मग स्वयंपाकघरात काय करत होतास तू? बाबा, उगाच खाली पिली मला बोलू नका. खाली पिली? हा, खाली पिली? काय भाषा आहे का काय? हो, मग काय तर मी हे आपलं हात पाय मोकळे करत होतो. स्वयंपाकघरात तू हातपाय मोकळे करायला गेला होतास हे घालून? खरं सांग, काय बनवत होतास? अहो, काही नाही हो बाबा. हो बाबा, हा, तुम्हाला कविता सुचतेय का? अजिबात कविता वगैरे सुचत नाहीये. कविता कशाला सुचेल मला? अरे माझा संयम आहे बाबा, सगळ्यावर संयम आहे. आहे ना? हा. आहे ना? हम्म. मग माझाही संयम आहे. हा. मी ऐकलंय तुमच्या दोघांचं बोलणं. काय? मला माहितीये तुम्हाला दोघांना ना संयम मोडायचा आहे. ओ बल्लाळ मामा,
तुमच्या तर तोंडावर दिसतंय तुम्हाला कविता होतीये. आणि मोरू, मला माहितीये तुला ना काहीतरी पदार्थ बनवायचा आत्ता लगेच. तुम्ही दोघं एक काम का नाही करत? तुम्ही माझ्यासमोर संयम मोडा. मी कोणाला सांगणार नाही, अजिबात सांगणार नाही. ए रुबी, आम्ही असं काहीही करणार नाही आहोत. वाटल्यास तुलाच जर का घरातली काही कामं करावीशी वाटली तर जरूर कर. तुझा संयम मोडलेला आम्ही सुद्धा कोणालाही सांगणार नाही. बल्लाळ मामा, मी अजून पाठक नसले ना तरी सुद्धा मला पाठक कलंक नाही व्हायचंय. हा रुबी, ए ए करून तिच्यावर काय ओरडतोय? शिका जरा तिच्याकडनं शिका. पाठक कलंक व्हायचं नाही हे तिलाही कळतंय. आपण सुद्धा काहीतरी बनवायचा प्रयत्न करून पाठक कलंक होऊ नका. जरा स्वतःवर संयम ठेवा. बाबा माझा आहे संयम. आणि मी नाहीच होणार आहे पाठक कलंक. बघाच तुम्ही हे चला ओके बाय. बाय. बाय काय करते मला? मी चला म्हणजे नृत्याचा सराव सुरू करूया. चला. नाही नाही गुरुजी, नको आज, नको डान्स नको. नाही गंमत गंमत आहे का? 3-4 नवीन मी पदन्यास शिकलो आहे आणि काल रात्रीने मला अचानक 4-5 चांगल्या स्टेप्स सुचलेले आहेत. म्हणजे त्या आड तालात आणि तालात व्यवस्थित बसतात. अच्छा, ऐसा आड़ ताल में और ताल में ऐसा फिट हो जाता असं छान असं संगम जुळून येईल त्याचा अच्छा बघा. अच्छा है तो सिखा, हमको सिखा. है ना? सिखा. चला सुरुवात करायचं. हा, हा. नमस्कारांनी घ्या. हा काय झालं? का चटका बसलाय का? मग दुखते का बोट काही? काय काय काय? नहीं नहीं गुरुजी, आज नको. आज छुट्टी, हॉलिडे की छुट्टी है आज. अहो सुट्टी म्हणजेच हॉलिडे. तो वही तो रट लो गुरुजी, रट लो, घर जाके रट लो. रटून रटून ठीक आहे, पण आज नवीन वर्षाची सुट्टी देताय का तुम्ही? नहीं नहीं ऐसा कुछ नहीं है, मतलब हाँ हाँ मग ऐसा ही है. न्यू साल की छुट्टी, जाओ जाओ. नाही, उलट वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरुवात करणं याच्यासारखा तुम्हाला सांगतो चांगला योग शुभ असतं ते. काय लिहून द्याल का तुम्ही मला काय आता बोलताय? है लिखने को आता है. मग कळेल अशा भाषेत बोलाल का तुम्ही? देखो आज है ना एलाजो, है ना एलाजो को नाचना नाही है, मनावर संयम ठेवायचा आहे. आणि जर का आज लाजो नाचली तर ते पाठक कलंक म्हणून ओळखली जाईल. आणि जर आज लाजो नाचली नाही तर तिला पाठक भूषण किताब मिळणार आहे. भूषण हे चांगलं भूषण आहे. हा. पण मी काय म्हणतो, इथे नको आपण परत जरी नाचूया. नहीं नहीं, किसी और के दरवाजे में जाके लाजो नहीं नाच करती, परदारी. अहो परदारी नाही, मी परसदारी म्हणालो. सायलेंट नव्हता त्यातला, म्हणजे मागच्या आवारात आपण. अच्छा, नहीं नहीं नहीं, आज तो नाचना ही नहीं है, आज छुट्टी. नाही राजूजी, असं काय म्हणता तुम्ही? बघा ना, की बघा वेगळं आहे बघा कसं की मी नाचे बेबी नाचे, बेबीची आई नाचे मी नाचे. समझते क्यों नहीं हो? रडू नका. बोला ना आपको छुट्टी, घर जाओ. माझं ऐका ना. घर से देखो, आप सामने होते हो ना तो हमको नाचने की इच्छा होती है. चांगलं लक्षण आहे. मी नाचे बेबी नाचे. आप समझते क्यों नहीं हो गुरुजी? जाओ, आप घर जाओ. आज छुट्टी प्लीज. यू मे गो नाउ. गो. दिन भर नाचते रहते हैं, आज नाचना नहीं है. जब तक है जान जाने जहां, मैं नहीं नाचूंगी. या या, तुम्ही या ना. हा या, बसा बसा बसा. अहो मामा, बल्लाळ मामा. हो आलो आलो. हा लवकर या. काय झालं? हा अरे मामा, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. नमस्कार, कोण आपण? माननीय कविवर्य बल्लाळ साहेब पाठक तुम्हीच का?
हो मी काय काम होतं? अहो आम्ही तुमच्या पेपर मधल्या कवितांचे फॅन आहोत, फॅन. अहो काही कविता करता तुम्ही. कुठे आहेत ते तुमचे हात? ज्या हाताने तुम्ही या कागदांवरती कविता उतरवता. अहो, एवढं काय कमाल करताय तुम्ही. इतक्या आवडतात तुम्हाला माझ्या कविता? आवडतात असं विचारून अपमान नका करू तुमच्या कवितांचा. काय कविता करता तुम्ही? पण तुम्हाला सांगतो, काही ना रिकाम टेकडी माणसं फुकट अग्रलेख लिहत असतात. काही कामधंदा नसतो त्यांना. तो अग्रलेख लिहिणारा लेखक जर मला भेटला ना कधी, तर त्याला भर चौकात फटके देणार आहे. पण तुमच्या कविता काही कविता असतात तुमच्या. आम्हाला जेव्हा कळलं ना ह्या कविता तुम्हीच केल्यात, आम्ही तशी धावत आलो. हा ओ दादा, बल्लाळ मामा ते अग्रलेख पण लिहितात हा? आत्ता तोंड उचकटायचं काय कारण होतं तुला? जरा गप्प बसली असतीस तर. लहान आहे, लहान आहे. बरं, मी तुम्हाला असं विचारायला आलोय हा, की तुमच्या कवितांचा कार्यक्रम तुम्ही आमच्याकडे कराल? माझ्या कवितांचा कार्यक्रम तुमच्याकडे करायचा आहे? करू की का नाही, अगदी आनंदाने करू. पण एक प्रॉब्लेम आहे. आता काय? आमच्या अध्यक्षांना तुमच्या मधुर सुरेल आवाजात एक कविता ऐकायची. आम्ही एक काम करतो, आमच्या मोबाईल मध्ये तुमचा व्हिडिओ शूट करतो आणि मग त्यांना ते दाखवतो. म्हणजे काय, त्यांना व्हिडिओ दाखवला की कार्यक्रम लगेच फिक्स. अरे हो. मी कविता वाचणार नाही, हे व्हिडिओ शूटिंग वगैरे काहीही करणार नाही. नाही, वाटल्यास माझ्या कवितांच्या प्रती घेऊन जा, फुकट घेऊन जा, त्यांना वाटा, तुम्ही वाचा, वाटेल ते करा, पण मी कविता आज म्हणणार नाही. अहो पण व्हिडिओ दाखवला ना तर तुमचा कार्यक्रम फिक्स होईल. मामा, अहो ऐकवा की एखादी कविता, कार्यक्रम फिक्स होईल. हो ना, आणि पहिल्यांदाच कोणतरी आलंय ना कार्यक्रम मागायला. ऐकू ना एखादी कविता, ऐकून टाक. चल पटकन चल. काय वाटेल ते होऊ दे, मी आज माझी कविता ऐकवणार नाही म्हणजे नाही. मी काय म्हणते, मी त्याची थोरली बहीण आहे. मी वाचून दाखवते ना त्याची कविता. काही नको, बल्लाळ मामांच्या कविता बल्लाळ मामांच्या तोंडूनच छान वाटतात. हा, बल्लाळ मामा, होऊन जाऊ दे एखादी कविता. चला पटकन. गुड बॉय. कुणी काहीही म्हणा, कितीही सांगा, कितीही आग्रह करा, पण मी आज कविता म्हणणार नाही म्हणजे कविता म्हणणार नाही. मग भले माझा कार्यक्रम नाही झाला ना तरी चालेल. कळलं? माफ करा तुम्ही मला, तुम्ही येऊ शकता. ठीक आहे, येतो. चला. संयम. पंडितजी, ए कलमोई, तो फिर से यहाँ पे आ गई. हे बघ, तू आता जर गाणं म्हणणार असशील ना तर उद्यापासून मी तुला अजिबात गाणं शिकवणार नाही आहे. पण मी त्यासाठी आलेच नाहीये. तो किस लिए यहाँ पर आई है? या भाग इधर से. पंडितजी, तुम्ही म्हणता ना ते अगदी बरोबर आहे. काय? त्या बल्लाळ मामाला ना काही कळतच नाही. हो, संयम वगैरे ठेवा काय, असं किती ठेवायचं आणि संयम. ए बेटी, सुधर गई है तू. हाँ, बल्लाळच्या विरुद्ध बोलते आहेत. बहुत अच्छी बात है. मोठी झाली आता. बरोबर आहे ना माझं. हा. असं किती संयम ठेवायचा तुम्हीच सांगा. आज पहिल्यांदा बल्लाळ मामांकडे काही लोक कविता ऐकायला आली, हाँ? पण त्यांनी वाचूनच दाखवली नाही कविता. क्या बात कर रही है? हो, आणि तुम्हालाही गाणं गावंसं वाटतंय की नाही? हाँ? बोला पंडितजी, वाटतंय ना तुम्हाला गाणं म्हणावंसं? हाँ रे पगले, हाँ. हो ना? हाँ. हो ना? हो. आणि तुमच्या माखनच्या तर किती वाईट वाटलं असेल. तुम्ही त्यांचं एकदाही नाव घेतलं नाहीत आज. चाचा, उनकी आत्मा को बहुत बुरा लग रहा होगा रे कलमुई. एक बार भी सुबह से हमने उनका नाम नहीं लिया. हमका माफी दे दो चाचा. पंडितजी, मी ना आता ठरवलंय, पाच झालंय संयम बियम. आणि तसही मी अजून पाठक कुठे आहे मतलब ते तुम्हाला नंतर सांगेन. हो,
ठरवलंय मी ना आज काम करणार आहे आणि मी काही संयम वगैरे ठेवणार नाही. मी घरातली सगळी कामं करणार आहे. तू काम करना है हो. तो ठीक है, मैं भी गाना गाऊंगा. संयम बियम गेला सगळा चलित. अरे कोई कहेगा ना तो पाठक के नाम पे कलंक है तो हमें चलेगा. कलंक तर कलंक. पण आज मी गाणं म्हणणार, मी संयम मोडणार, मी माखनलाल चाचाचं नाव घेणार. ए पगली, ये पेटी उठा, चल बाहर लेके चल, हम गाना गाएंगे. हमरे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, आलिया भोगासी असावे सादर. म्हणजे पता नहीं होगा कुछ. चल उठा उठा, पेटी उठा. और गाना ऐसा था वो, सुसंगति सदा घडो सृजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो. राख राख. अब हम गाना गाएंगे. हमरे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, आले देवाजीच्या मना त्याच्या पुढे काही कुणाचे चाले ना. अब देख गाना ये होता है, मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका नाचे रे गिरिधर. गाणं म्हणला, संयम सुटला, हरला रे, एवढ्यातच हरला. अरे जा जा, हरलो बिरलो काही नाही मी. अरे माझ्या मनाला वाटलं गाणं म्हणावं असं, म्हणून मी गाणं म्हटलं. अरे हमने खुशी की बात है गाना गाना. फिर हे बघ, आता तुम्हाला पाठा कलंक म्हण तर अजून काय म्हण, मला काय फरक पडत आहे. बरोबर आहे बिरजू काकांचं. अगदी बरोबर आहे. आपण आपलं मन मारून का जगायचं? और नहीं तो का, कितना सामान रहता है उसको कैसे मारने का भला. खरं तर तुमचं बरोबर आहे. अगदी खरं आहे. आपलं मन मारून आपल्याला जी गोष्ट करायला आवडते ती न करता संयम पाळायचा, याला खरं तर काहीच अर्थ नाही. प्रत्येकाने आपल्याला मनाला बरं वाटेल ना ती प्रत्येक गोष्ट करत राहावी. फक्त ती करताना आपलं आणि दुसऱ्यांचं नुकसान होणार नाही ना याकडे लक्ष दिलं म्हणजे झालं. म्हणजे आता ती पाठक भूषण आणि काय तो पाठक कलंक ही स्पर्धा कॅन्सल ना. अगदी रद्द म्हणजे नक्की रद्द. खरं तर या प्रसंगावर मला आता 2 ओळी सुचतायत. अरे कसला 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 संयम, अरे कसला 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 भूषण. आपला छंद हेच आपलं आभूषण. अगदी खरंय. कारण माणसानं माणसाच्या मनातल्या मनसुब्यांवर मात घालून मुरड घालणं म्हणजे मितीच्या मेहनतीवर मात मिळवणं. क्या है ये? लाज तुला माहिती आपल्या सिरियल मध्ये काय झालं? अगं कधीपासून तुला सांगायचं होतं. आधी ती हिरोईन टकली हिरोईन. अगं तिचं काय झालं माहितीये, आणखीन एक तिच्या सारखीच दिसणारी आली आहे आता. डबल रोल. बोल. सीरियल का तो बाद में, पहले नाचना है, नाचने की बचा. क्या यही प्यार है? इसके ऊपर क्या नाचूं मैं? नहीं, हाँ, दूसरा. ऐसा कुछ बचा. कजरा रे तेरे कारे कारे नैना. कजरा रे तेरे नैना तेरे नैना जुड़वा. बघ यामिनी, बघ अगं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ. तू एक काम कर, प्रत्येकाला गाजर दे. गाजर त्याआधी ते थोडस किसून घे, त्याच्यात दूध, खवा, साखर, काजू, बदाम, पिस्ते घाल आणि दे सगळ्यांना. त्यापेक्षा मी फ्रेंच मॅसालो आणू का? आता ते काय असतं रे? ओ आत्या, मॅसेलो म्हणजे ना फ्रेंच मिसळ असणार. तुला कसं काय माहिती? मला सगळं माहित असतं रे मोरू. तू असाच खडा मारला असणार. जाऊ दे ना, जाऊ दे. तू तिला कशाला शिकवायला जातोयस आणि समजावायला तरी कशाला जातोयस? अरे तिला वाटतंय ते करू द्या. खरोखरीच आपल्या मनाला जे बरं वाटेल, ज्याने आनंद मिळेल ना ते माणसाने जरूर करावं. तिथे संयम पाळण्यात काहीही अर्थ नाही. फक्त आपली आवडती गोष्ट करताना मी मगाशी म्हणालो तसं आपल्याला, दुसऱ्याला आणि समाजाला त्रास होणार नाही ना याच्याकडे मात्र लक्ष दिलंच नाही होगा, नाही होगा. तर हो गया, भाषणबाजी हो गया. आता खऱ्या अर्थाने हॅपी न्यू इयर.